नवऱ्याला जीव मारायचं नव्हतं, त्यांना फक्त अपंगत्व करायचं होतं, तरी सुद्धा त्यांच्याकडून चुकून हत्या झालेली आहे. रवींद्र काळभोर यांची हत्या गोरख काळभोर यांच्याकडून चुकून झालेली आहे. याची कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दिनांक 1 एप्रिल 2025 पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोर इथे राहणारा रवींद्र काळभोर आपल्या घराबाहेरच्या पलंगावर रक्ताच्या रांगेत पडलेला होता. त्याच्या भावाला ही गोष्ट कळाल्यावर त्याने लगेचच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण रवींद्रचा दुर्दैवी हॉस्पिटलमध्येच जाण्यापूर्वी आधीच मृत्यू झालेला होता. ज्या अवस्थेत रवींद्रचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता ते बघून त्याचा भाऊने पोलीस स्टेशनमध्ये केस केली. गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेह आढळला होता, त्यावरून त्याची निर्गुणपणे हत्या झाल्याचं समजत होतं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केली. फक्त काही वेळात पोलिसांनी या हत्येचा छडा काही क्षणातच लावला. म्हणजे अगदी 3 तासात या खुनाचा प्रकार सर्व काही बाहेर आला. हे धक्कादायक वास्तव्य समोर आलं. रवींद्राच्या शेजारीच त्यांची हत्या केली होती. पण रवींद्रच्या हत्येत त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे. पत्नी आणि शेजारच्या चौकशीत या कटाबाबत मोठा खुलासा करण्यात आला. रवींद्राला अपंग करण्याचा प्लॅन होता, पण त्यातच त्याची हत्या झाल्याचं या दोघांकडून पोलिसांना सांगण्यात आलं. चौकशीत या कटाबाबत मोठा खुलासा करण्यात आला. रवींद्र काळभोर यांना अपंग करण्याचा प्लॅन होता, पण त्यातच त्याची हत्या झाल्याचं या दोघांकडून पोलिसांना सांगण्यात आले. हे प्रकरण नक्की काय आहे, रवींद्राची पत्नी शेजाऱ्यांचा नक्की प्लॅन काय होता, हत्या कशी झाली याची स्टोरी सांगण्या हा व्हिडिओ इतका वाईट घटनेतर्फे आहे. वय 45 वर्षीय रवींद्र काळभोर आपली पत्नी शोभा काळभोर आणि 2 मुलांसह पुण्यातल्या लोणी काळभोर इथे राहत होता. वडाळे वस्ती परिसरात राहत होता. त्याचा शेतीचा व्यवसाय होता. पण रवींद्राचा दारूचेही व्यसन त्याला जास्तच होते. दारूच्या नशेत तो आपली पत्नी शोभाला मारहाण सुद्धा करायचा. तीही या त्रासाला वैतागलेली होती. पण रवींद्र पुढे तिचं काही चालत नसे. रवींद्रच्या घरापासून गोरख काळभोर त्याच्या मित्राचं घर होतं. रवींद्रच्या घरापासून थोड्याच अंतरावर गोरख काळभोर यांचं घर सुद्धा आहे. तो त्याचा मित्रच होता. दोघांचे शेतीचा बांध लागलेला सुद्धा होता. आता बांध असल्यास तर भांडणं तर होतातच असं म्हटलं जातं. पण रवींद्र आणि गोरखची चांगलीच मैत्री जमलेली होती. ते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. गोरखचे रवींद्रच्या घरी सारखे येणे जाणं चालूच असायचं. त्यामुळे रवींद्रची पत्नी शोभाशी गोरखची चांगलीच ओळख झाली होती. एकदा रवींद्र आणि गोरखनं मिळून एक 4 व्हीलर घ्यायचं असं ठरवलं होतं. पण रवींद्रचं पैशांचं गणित काही जुळूनच येत नव्हतं. तेव्हा गोरखनंच रवींद्रला मदत केली. त्याने रवींद्रला तब्बल 3.5 लाख रुपये दिले आणि या दोघांनी मिळून एक 4 व्हीलर विकत घेतली. रवींद्रला दारूचे व्यसन आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. पण त्याला समजवायचं सोडून गोरख स्वतः रवींद्रला दारू पाजायचा. हे दोघंही अनेकदा एकत्र बसायचं, दारू प्यायचे. गोरख आपल्या गाडीला घ्यायला मदत केली. तो स्वतः आपल्याला दारू पाजतो, त्यामुळे त्याला गोरख आपला चांगलाच मित्र आहे असं त्याला वाटत होते. पण जसं त्याला दिसत होतं तसं अजिबातच नव्हतं. म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. इथे सुद्धा तसंच काहीतरी घडलेलं आहे. रवींद्रशी चांगलं वागण्यामागे गोरखचा वेगळाच प्लॅन होता. वेगळाच एक मनात हेतू होता. गोरखचं रवींद्राच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. त्याने रवींद्राला पैशाची मदत केली होती. तो रवींद्राला दारू पाजायचा. ते फक्त त्याच्याशी मैत्री म्हणून नव्हतं, तर गोरखचे रवींद्रच्या पत्नी शोभा काळभोर यांच्यासोबत अनैतिक संबंध जुळले होते. त्यामुळे गोरखला दारू पाजण्याच्या बहाण्याने तो तिलाच भेटायला सारखा रवींद्राच्या घरी येत होता. रवींद्रच्या सतत दारू पिण्याला वैतागलेली शोभाही गोरखच्या प्रेमात पडली होती.
रवींद्र पासून लपून छपून त्यांचे हे संबंध सुरूच होते. गोरख आणि शोभाला एकमेकांसोबत लग्न करायचं मात्र नव्हतंच. आपला संसार करत अनैतिक संबंध चालू ठेवायचे होते. आपण मित्र म्हणून रवींद्राचा विश्वास जिंकलाय, त्यामुळे त्याला आपल्यावर संशय कधीही येणार नाही असं गोरखला वाटायचं. अशी गोरखला खात्री सुद्धा पटली होती आणि त्यामुळेच ती बिनधास्त रवींद्राच्या घरी कधीही यायचा शोभाला भेटायला. पण एकदा या दोघांचंही बिंग फुटलं. रवींद्रला शोभा आणि गोरखच्या संबंधाबद्दल कुणकुण लागली. त्यामुळे रवींद्र शोभाला जाब विचारायला सुरुवात केली. त्यातून दोघांमध्ये सारखे वाद होऊ लागले. रवींद्रला आधीच दारूचं व्यसन असल्यामुळे आपल्या पत्नी आणि मित्रानं आपल्याला फसवल्याच्या भावनेतून तो जास्तच दारू प्यायला लागला. दारू पिऊन रोज घरी आल्यावर तो शोभाला मारहाण करायचा. पण या सगळ्या त्रासाला शोभा आधीच कंटाळलेली होती. पण आता तिच्या मनात रवींद्रबद्दल रागही भरलेला होता. शोभाने रवींद्र कडून होणाऱ्या मारहाणीबद्दल आपल्या प्रियकराला म्हणजेच गोरखला सुद्धा सांगितलं होतं. त्यामुळे गोरखही चांगला चिडला होता. आधी रवींद्रच्या नकळत शोभाशी अनैतिक संबंध ठेवायचा त्याचा प्लॅन होता. पण आता त्यामुळे रवींद्राचा या दोघांनाही अडथळा वाटायला लागला होता. त्यामुळे रवींद्राचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे असं दोघांनी ठरवलं. असे विचार या दोघांच्याही मनात डोक्यात खळबळून यायला लागले होते. रवींद्राला कायमचं संपवण्याची त्यांची इच्छा अजिबातच नव्हती. त्यांना फक्त रवींद्राला अद्दल घडवायची होती. तेव्हा या दोघांनी मिळून एक प्लॅन, एक गट रचला. रवींद्रला करण्याचा त्यांनी प्लॅन केला. त्यांची मारहाण थांबवून त्याला एकाच जागी बसवण्याचा. त्यासाठी ते योग्य दिवस आणि संधीची वाट बघत होते. अखेर 29 मार्चचा दिवस उजडला. त्या दिवशी रवींद्र काळभोर नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला आणि शोभासोबत भांडायला लागला. भांडताना रवींद्रनं आपल्या मुलांसमोरच शोभाला मारहाण चालू केली. शोभा खूपच वैतागलेली आणि रागवलेली सुद्धा होती. त्यामुळे शोभाचा राग अनावर झाला. तिने आपला दोन्ही मुलांना सोबत घेतलं आणि ती आपल्या माहेरी थेऊरला निघून गेली. रवींद्राला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं दोघांच्या मनात आलं. योग्य वेळ असल्याचं दोघांच्या लक्षात सुद्धा आलेलं. त्यासाठी त्यांनी एक कट रचला. तारीख 31 मार्च. शोभा आपल्या मुलांना माहेरी घेऊन निघून गेली. यामुळे त्या दिवशी रवींद्र एकटाच घरात होता. तेव्हाही त्याने भरपूर दारू प्यायली होती. हेच ओळखून गोरख रवींद्राच्या घरी रात्री जेवण घेऊन आला. आपल्या पत्नीचे गोरख सोबत अनैतिक संबंध असल्याचं माहीत असूनही काही बोलू शकत नव्हता. पैशांची मदत केली होती, त्यामुळे रवींद्रचे हात दगडाखाली सापडलेले होते. रात्री 11 वाजता दोघांनी दारूचा कार्यक्रम ओळखला. रवींद्रला चांगलाच धडा शिकवायचा असा विचार त्याच्या मनात येऊ लागले. दोघांनी दारूचा कार्यक्रम उरकला. रवींद्रला चांगलीच चढल्याचं गोरखच्या लक्षात आलं. तो जेवण ठेवून रात्री आपल्या घरी झोपायला निघून गेला. रवींद्र घराबाहेरच्या पलंगावर झोपतं हे गोरखला आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळे तो रवींद्रच्या झोपण्याची वाट बघत होता. दारूच्या नशेत धुंद झालेला रवींद्र काही वेळातच झोपी गेला. घराबाहेरच्या पलंगावर पडला आणि गाढ झोपी गेला. तो झोपल्याची खात्री करून गोरख मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास गोरख रवींद्राच्या घरी आला. त्यावेळी त्याच्या हातात एक फावडं होतं. गोरख सावकाश पलंगाजवळ गेला. आपल्याकडे कोणी बघत नाही ना याची त्याने आधी खात्री सुद्धा करून घेतली. हातातलं फावडं घट्ट धरलं आणि रवींद्राच्या डोक्यावर घपाघप घाव घातले. त्याला रवींद्राला जखमी करायचं होतं, पण त्या फावड्याच्या घावानं रवींद्राच्या डोक्यावर जब्बर मार बसलेला होता. रवींद्रला तोंडातून आवाज सुद्धा बाहेर काढता येत नव्हता. मार बसला. रवींद्राच्या तोंडातून थोडाही आवाज बाहेर आला नाही. फक्त त्याचं शरीर हलत होतं आणि वेळातच त्याच्या शरीराची हालचाल पूर्णपणेच थांबली. त्याची हत्या झाल्याचं बघून घाबरलेल्या गोरखनं तिथून पळ काढला.
पहाटे 4:30च्या सुमारास रवींद्राच्या शेजाऱ्यांना तो पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. त्यांनी रवींद्राचा भाऊसाहेब काळभोर याला याबद्दलची माहिती दिली. भाऊसाहेबांनी ताबडतोब रवींद्रला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तिथं रवींद्रला मृत घोषित करण्यात आलं. भाऊसाहेबांनी आपल्या भावाच्या हत्येप्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि या प्रकरणी तपास सुरू झाला. रवींद्र एकटाच घरी होता, मग कोणी मारलं असेल याचा शोध घेत होती, म्हणून रवींद्रच्या शेजाऱ्यांनी चौकशी सुद्धा सुरू केली. जेव्हा शेजाऱ्यांच्या चौकशीतून पोलिसांना रवींद्रची बायको शोभा गोरखच्या काळभोरच्या अनैतिक संबंधाबद्दल कळलं होतं. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला. पुढच्या काही तासातच पोलिसांनी या दोघांनाही पकडलं. पोलिसांनी शोभा आणि गोरख काळभोर ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनी रवींद्र काळभोरची हत्या केल्याचं नाकारलं. आपला काही संबंधच नाही असं दोघांनी सांगत होते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. पोलिसांनी फक्त 3 तासात रवींद्र काळभोरच्या हत्येचा छडा लावला. त्यावेळी रवींद्रची हत्या करायचा काही हेतू नसून त्याला फक्त अपंग करण्याचा प्लॅन होता, पण असं सांगितलं. पण फावड्याचा घाव रवींद्रच्या डोक्यात लागलेल्या त्याची डायरेक्ट हत्याच झालेली समोर आलं. दोघांनी कबूल केलं. दरम्यानी पोलीस आता या प्रकरणी दोघांचीही कसून चौकशी करत असून दोघांनीही ठरवूनच रवींद्रची हत्या केली का याचा शोध घेतला जात आहे. तरी सुद्धा तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्स.